दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. खूप आनंद होतोय. आज खरं 3 तारीख आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आमच्या सर्वांसाठी म्हणजे त्या मोठ्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि अशा दिवशी मैथिली वहिनींनी इथे पदभार स्वीकारलाय, याचा मला खूप खूप आनंद आहे. मला खात्री आहे की त्या खूप छान काम करणार आहे. संगमनेरकरांना काय आश्वस्त करा? आश्वस्त मी एवढंच करेल की संगमनेर सेवा समिती जी आहे ही संगमनेरकरांच्या सेवेसाठी बनलेली समिती आहे आणि अतिशय उत्तम काम जे आहे तुम्हाला ह्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सत्यजित दादाच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर साहेब दुर्गात सर्वांच्या खरं नेतृत्वाखाली खूप सुंदर काम होत आहे. तुम्हाला सर्वांना दिसणार. विजय मिरवणुकीमध्ये आपण 1 वर्षाच्या कामाचं विद्यमान आमदारावरती टीका केली, कसं पाहताय? मला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण ह्या 1 वर्षामध्ये संगमनेरकरांनी जे काही अनुभवलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, संगमनेर शहर हे कधी असं पोस्टर शहर नव्हतं. ते फार पोस्टरनी, कमानींनी भरून गेलं होतं. त्याबरोबर ड्रग्ज असतील, गुन्हेगारी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या 1 वर्षामध्ये किती बाहेर पडल्या हे एकदा म्हणजे तुमच्याकडेच लेखाजोखा खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे मला वेगळं सांगायची गरज नाही. आता कुठे ना कुठे आपली नगर परिषद ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल करताना आणि ह्या सगळ्या गोष्टी संगमनेरच्या बाहेर, संगमनेर तालुक्याच्या बाहेर ठेवण्याचं काम ते करतील नक्कीच. शेवटचा प्रश्न, संगमनेरकरांना काय आश्वस्त करा? मला एवढंच सांगायचंय की संगमनेर सेवा समिती जी आहे ती आपल्या सेवेसाठी नेहमी कार्यरत राहील. मी जसं म्हटलं होतं की पाय जमिनीवरती आणि विचार आपले जे आहे ते खूप खूप मोठे असले पाहिजे. लोकांच्या सेवेसाठी, लोकांकरिता आपण सर्वजण झटत आहोत. तोच हे ठेवून, एम ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.